वैष्णवी हत्याकांडामुळे स्त्रियांवर अत्याचार होणाऱ्या गोष्ट, स्त्रियांवर होणाऱ्या छळ, या सगळ्या गोष्टी हायलाइटेड झालेल्या आहेत. बेशक झाल्याच पाहिजेत. हुंडा देणाऱ्या लोकांना, घेणाऱ्या लोकांना, हुंडा मागणाऱ्या लोकांना, छळ करणाऱ्या लोकांना सगळ्यांना एक साथ जेलमध्ये टाका. परंतु ज्यांच्यावर अन्याय होतोय, ज्या पुरुषांवर अन्याय होतोय, त्यांच्यासाठी कोणी पाहणार आहे की नाही, त्यांच्यासाठी कोणी बघणार आहे की नाही, हाही प्रश्न आपण विसरता कामा नये. कालच माझे एक पक्षकार श्री अमोल यांच्यावर झालेला अत्याचार ही अक्षरशः मन हेलावणारा आहे. परंतु त्यांच्यासाठी कोणीही कॅन्डल आणणार नाही, कारण तो पुरुष आहे. त्याच्यावर होणारा अत्याचाराबद्दल कोणी आवाज उठवणार नाही, कोणी कॅन्डल मार्चच काय बातमीला पण येणार नाही, कारण तो पुरुष आहे. मग त्यांनी आत्महत्या करावी का? या व्यवस्थेचं नाव लिहून करावी का? त्याला कोण प्रवृत्त करतंय? ह्या गोष्टी पण आपण पाहणं गरजेचं आहे. एका अँगलनी जात 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 पुरुषांवर होणारा अन्याय तुम्ही पूर्णपणेच विसरून जाणार आहे का, साईडला ठेवणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर देणं तुम्ही गरजेचं आहे. हा जो अमोल आहे त्याने एमनोरामध्ये पत्नीच्या सुखासाठी, संसाराच्या सुखासाठी चांगला फ्लॅट घेतला. तिथं तो राहायला लागला. नंतर त्यांचे वादविवाद झाले. तो फ्लॅट घेताना त्यांनी ते अतिशय प्रेमामध्ये त्याच्या बायकोच्या नावावर घेतला. मी आज तुम्हाला सल्ला देतो मित्रांनो, जोपर्यंत लग्नाला 15 वर्ष होत नाहीत तोपर्यंत बायकोच्या नावावर कुठलीही प्रॉपर्टी करू नये. नंतर म्हणता येईल बाबा घेतलं तर घेतलं, गेली तर गेली घेऊन, पण तोपर्यंत कोणतीही प्रॉपर्टी नावावर करू नये. त्यानंतर वाद झाल्यावर त्याला त्या घरातून बाहेर काढला. स्वतःच्या माहेरच्यांसोबत तिथं राहायला लागली. अशा अनेक घटना घडतायत. त्यानंतर त्यांनी कसं तरी पोलीस कंप्लेंट करून हे करून तो आतमध्ये गेला. आता त्याला कोर्टाने सांगितलंय घरातनं निघून जा. म्हणजे आता हा कोर्टाचा निर्णय चांगला असेल वाईट असेल, पण झाला तरी अन्यायच ना, की ज्यांनी घर घेतलं, जो आज पण त्या घराचे हप्ते भरतो, शेवटी हा तरी किमान अन्याय आहेच ना. शेवटी याही गोष्टी तुम्हाला बघायला लागणार आहेत की नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की त्याच्या घरातनं किमान त्याला बाहेर काढू नका. त्याचं म्हणणं एकत्र राहायला तयार आहे, सीसीटीव्ही लावून राहायला तयार आहे. तुमचं म्हणणं आहे की त्याच्याकडून काय वाईट होईल तर, तसं त्यांनी माननीय न्यायालयात सुद्धा दिलंय की आम्ही सीसीटीव्ही लावून राहायला तयार आहे. पण या आजच्या प्रसंगात, या आजच्या गोष्टीमुळे न्याय मिळणं पुरुषाला आणखीन कठीण होऊन गेलेलं आहे. मग त्यांनी मरून अतुल सुभाष बनायचं का? मग तुम्ही म्हणणार का मग त्याला आणायचं का त्या रूम मध्ये, त्या घरामध्ये? काय तुम्हाला, मला तर नाही पटत की आता काय ह्या न्यायव्यवस्थेसमोर काय करायचं आणि काय नाही करायचं. अक्षरशः कठीण होऊन जात आहे की आपण कुणाला न्याय मिळवून द्यायचा तर कसा द्यायचा, या एकतर्फी वातावरणात कसा द्यायचा. या एकतर्फी वातावरणामध्ये आपण न्याय मिळवून देताना दोन्ही बाजूला न्याय मिळावा या घटनेच्या म्हणा किंवा या नैसर्गिक न्याय तत्वावर हरताळ फासला जातोय, त्याच्याबद्दल काय बोलायचं. कुठंतरी समानता यावी. फक्त स्त्री पुरुष समानता हवी, समानता हवी, समानता हवी, कायदे मात्र एक साईडला हवेत. सगळी समानता हवी, समानता हवी, समानता हवी. त्यांनी मेला तर चालेल पण त्यांनी पोटगी द्यायला पाहिजे. आम्हाला प्रत्येक गोष्टीत समानता पाहिजे. ड्रेसमध्ये पाहिजे, फिरण्यात पाहिजे, राहण्यात पाहिजे, कुठं काम करायचं नाही करायचं त्याच्यात सगळ्यात समानता पाहिजे. मात्र पतीचे पैसे पाहिजेत. काय समानताच्या, कुठलीही समानता, एकतर्फी समानता, या समानतेचा निषेध आहे. या समानतेला आम्ही व्हिडिओ आहे म्हणून करत नाही, पण मनातनं शिव्या घालू. शंभर 200 लोकांनी सामुदायिक आत्महत्या केली तर मला वाटते कुठंतरी माणसं घेतील बाबा पुरुषांची बाजू. असं करावं असं काही इच्छा आहे का समाजाची? अजिबात कुणी आत्महत्या करायची नाही, लढायचं.
हारायचं नाही. तुम्हाला न्याय मिळणं आधी पण कठीण होतं, आता आणखीन कठीण झालंय. परत तुम्ही 1960 1970च्या दशकात गेलाय, कारण की आता एखाद्या घटनेने समाजमन हेलावून जातं. त्यासाठी तुम्ही पुरुष लोक पण तेवढाच निषेध करता, परंतु तुमच्यासाठी कुठलीही बाई निषेध करताना सापडणार नाही. माझ्या चॅनलवर काही माझ्या मैत्रिणी आहेत, त्या मात्र बिचाऱ्या सपोर्ट करतात, पण तुमच्यासाठी कोणी कॅन्डल मार्च घेऊन येणार नाही. तुमच्यासाठी कोणीही काही सपोर्ट करायला येणार नाही. त्यामुळे लढा द्यायचा आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. एकतर्फी असणाऱ्या कायद्यांच्या समोर द्यायचा आहे. एकतर्फी असणाऱ्या कायद्यांच्या समोर जाऊन एकतर्फी कायद्यांना लढवून द्यायचा आहे. जे आहे ते आहे, ते लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. आम्ही हे आमचे कालचे 1-2 विषय मीडियामध्ये उचलण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु असल्या वातावरणात आम्हाला नाही वाटत आम्हाला कुठला मीडिया सपोर्ट करेल. एबीपी माझा, झी, साम, दाम, महाराष्ट्र न्यूज, BBC सगळ्यांना मी कृपया करून आवाहन करतोय की पुरुषांवर होणारा हा अन्याय देखील तुम्ही दाखवा. तुमच्याकडे आत्महत्या गेल्यावरच तुम्ही घेणार आहात का? माझं आव्हान आहे की कुणीतरी पुरुषांना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा एखादा व्हिडिओ करा. प्रत्येक गोष्ट TRP साठी नको. आज माझा वाढदिवस आहे, कार्यक्रम चालू आहेत आमचे, त्यातून साईडला येऊन तुम्हाला ही विनंती करतोय, कृपया न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. अन्यथा न्याय मिळत नाही म्हणून वातावरण इतकं खराब होईल आणि त्यातून होणारे दुष्परिणामास ही व्यवस्था जबाबदार असेल. एवढं सांगून आजचा लाईव्ह व्हिडिओ संपवतो. पुरुषांना न्याय मिळणं मला तरी कठीण वाटते. बाय बाय.